आणि या ठिकाणी मी स्वागत करतो तेजस्विनी पंडित आणि ज्योती चांदेकर ह्या अलग अलग आडनावाच्या मायलिकींचं पण या ठिकाणी मी स्वागत करतो. अलग अलग नसते ते त्यांचं माहेरचं आडनाव आहे. हा माहेरचं आहे. सॉरी हा मॅडम. नाही मला काय वाटलं पंडित म्हणजे काय आहेत पंडित. आमच्या गावाकडे पंडित म्हणजे अत्यंत हुशार माणसं, बुद्धिमान माणसं असं असते पंडिताचं. म्हणजे म्हणून सांगतो. मला काय वाटलं तुम्हाला पण कोणतरी बुद्धिमान म्हणा म्हणून तुम्ही पंडित अण्णा ठेवलं काय. असू द्या काय हरकत नाही म्हणा. पण ह्या मॅडम इथं आलेल्या आहेत, फार मला बरं वाटलंय. असू द्या. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांच्या भगिनी ज्योती चांदेकर या ठिकाणी आले. मला बरं वाटलं. भगिनी सिद्धार्थ चांदेकर यांचं मामा लागतात असं झालं. मग हा दिसते थोडे मामासारखे ते. मग काय प्रॉब्लेम आहे त्याच्या. मामासारखे दिसतात. अशा तेजस्विनी मॅडम या ठिकाणी आलेल्या अत्यंत शांत स्वभाव स्वभावाच्या. मॅडम त्यांच्याबद्दल विशेष माहिती म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल का झी मराठीवर यांची एक मालिका चालू आहे 70 डेज नावाची. 100 डेज 170 कुठं. नाही 30 झाले का नाही ऑलरेडी. म्हणून मी म्हटलं उरले 30च राहिले. पण ह्याच्यावर जोक लोक करत असतील की 100 डेज. पण मी तुम्हाला सांगू यांनी 100 डेज का ठेवलं असेल नाव. त्याचं कारण लोकांना आता कळलं असेल. कारण त्यांनी भविष्य जाणलं होतं की पुढे 500 आणि 1000ला काय महत्व नाही, सगळं महत्व 100लाच. करेक्ट आहे. म्हणून 100 डेज नाव ठेवलंय. पण मॅडम त्याच्यामध्ये बघितलं मी ते अण्णा पहिल्याच एपिसोड मध्ये मेले. कोण? अण्णा नाही. मग अण्णा नाही, मग रमेश भाटकर सर दाखवले ते. ती आधीची सिरियल होती. ती आधीची 10:30ची सिरियल. तुम्हाला सांगतो मी त्या सिरियल मध्ये अण्णा पहिल्या एपिसोड मध्ये मेले. आणि ह्या एपिसोड मध्ये रमेश भाटकर पहिल्या एपिसोड मध्ये मेले. तुम्हाला सांगतो हे 10:30च्या स्लॉटचा लय जाम लोच आहे. जाम कन्फ्युजन आहे. म्हणजे इथं पहिले माणूस मरते मग सिरियल सुरू होते. पण तुम्ही किती म्हणजे लोकांना सांगितलं नाही तरी मी लय हुशार माणूस आहे. पंडित आडनाव आहे ना. आता आई बोलल्या पंडित म्हणजे तुम्हाला सांगतो इतका हुशार माणूस मी पहिल्यांदाच ओळखलं. काय रमेश भाटकरचा खून कोणी केला तुम्हाला माहितीये? कोणी केला सांगा. माहितीये? पहिल्याच भागात दाखवलं. नाही मला माहिती आहे ते तुम्ही खोटं दाखवलं. रमेश भाटकरचा खून कोणी केला? कोणी? तात्या विंचुनी. तात्या विंचुनी? तात्या विंचू. तात्या विंचूचा काय संबंध आहे? काय संबंध म्हणजे? अरे त्याच्याशिवाय आला का महेश कोठारेंचा पोरगा तिकडे. तुम्हाला सांगतो तात्या विंचू जर नसेल तर कोठारी फॅमिली तिकडे हातच टाकत नाही. त्यांचं खास आहे. मला माहिती आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.